हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे। आज गाडीच्या बाऱ्यामध्ये व्हिडिओ आहे। मी गाडी कशी कशी घेतली होती, मला कोणची गाडी घ्यायची होती, मी कोणची गाडी घेतली, कारण का तर मला मजबुरी आली होती, तीच गाडी घ्यायला लागली। मला स्प्लेंडर घ्यायची होती तर ही गाडी घ्यावी लागली मला। तुम्हाला दाखवतो ही गाडी कशी आहे। कारण इथं भटीवर राहिली होती, आलोय तसं दोन तीन वेळेस धुली आहे। इथं लय धुळा उडायला लागला होता। मग आज गाडी ही धुवून मी आणावी म्हणलं, व्हिडिओ बनवायचं होतं मला। गाडी बी धुवून आणायची म्हणलं, गाडीच्या बाऱ्यामधलं बी सांगावं म्हणलं सगळं। गाडी कशी घेतली मी, कशी भटीवर काम करून पैसे कमी हे केले, जमा गोळा करून गाडी घेतली मी। मला गाडी घ्यायची होती, मी म्हणजे 40,000 रुपये साचविले होते कसे तरी। मग मला स्प्लेंडर घ्यायची होती तर मला स्प्लेंडर काय घेणं झाली नाही गाडी। कारण का तर माझ्या बहिणीनं गाडी घेतली होती, 1 महिना झाला होता घेऊन। त्यांना अडचण आली होती तर त्यानं काय केलं होतं, घाण ठेवली होती 16,000 रुपये। तर एक जणाकडे 16,000 रुपयाची गरज होती त्यांना, तर घाण ठेवली होती त्यानं। तर मग ती मालक म्हणायला लागला 15-20 दिवसात देतो म्हणला होता आणून मेहना माझा त्यांना। ते ज्यांच्याकडे गाडी ठेवली होती का मेहण्यानं माझ्या, त्यांना म्हणला होता 15-20 दिवसात आणून देतो। तर ह्यांना महिना झालं, यानं पैसे काय नेऊन दिले नाही। तर ती 16चे 20 द्यायचे होते त्यांना, तर त्यांना काय देणं झालं नाही। देणं झालं नसल्यामुळं तर मग ती म्हणायला लागला मला पैसे आणून द्या मला, नाही तर मी गाडी विकून टाकीन म्हणला। कोणाला बी कोणी बी घेतंय गाडी 20-30,000 पस्तोर किंवा 25,000 माझी मी विकतो का कोण्या पद्धतीने विकायची ती। तर मग बहिणीनं फोन लावला होता, मग तुला बी गाडी घ्यायची होती की रे। मग मी म्हणलं हो घ्यायची होती, काय झालं तर ह्यानं असं असं केलं, गाडी घाण ठेवली आहे, आम्ही घेतलेली होती गाडी। म्हणलं केव्हा ठेवली घाण, मग 15 महिना झालं म्हणजे घाण ठेवली आहे। तर पैसे देणं होईना गेले, तर आमच्याकडे पैसेही नाही गेले तर आमची अडचण असल्यामुळं। मग मी म्हणलं मला बी घ्यायची आहे। मग आता ती कोणची गाडी आहे का आहे, मला फोटो पाठव। मग फोटो पाठवल्याच्या नंतर मी बघितली तर मला घ्यायची नव्हती ती गाडी स्प्लेंडर। तर हे आपलं ती घ्यायची नव्हती गाडी, हिरो होंडा फॅशन प्रो होती ती गाडी, मला घ्यायची नव्हती। मग तर आता ती अडचण असल्यामुळं मग मला घ्यावी लागली ती गाडी। बरं म्हणलं फोटो पाठवली, फोटो बघितली तर ती जरा वेगळी दिसायला लागली गाडी, त्यानं फोटो नीट व्यवस्थित पाठवली नाही वाटतंय। मग म्हणलं मी येतो तिकडच येतो म्हणलं, मला दाखवा गाडी, मग मी घेऊन येतो। मग 20,000 रुपये घेऊन गेलो म्हणलं। मग त्याच्याकडे गेलो 20,000 रुपये घेऊन, तर ती मोतीला गेला होता। तर त्या दिवशी काय गाडी घ्यायला जमली नाही। मग दुसऱ्या दिवशी भावाला पाठवलं मी, 20,000 घेऊन गेलो होतो अगोदर। तर 20,000 रुपये बहिणीपाशी देऊन आलो होतो। तर मग मी त्याला बोलतो म्हणलं 20,000 कसं मागायला, म्हणलं 1,000 काहीतरी कमी करून द्यायला लावतो म्हणलं गाडी। मग त्याला इथं गावात बोलून घेतलं आणि त्याला चहा पाणी केलं, आम्ही बोलला। तर ती म्हणला 16,000 रुपये दिलेत म्हणला, मी 16चे 20 घेणार आहे म्हणला। यानं महिना लावलं आहे म्हणला, 15 दिवसाचा वायदा होता तर दिलं नाही म्हणला। तर मग मी काय केलं, मग मी म्हणलं काहीतरी कमी कर म्हणलं, ती बी गरीब आहेत आम्ही बी गरीब आहोत म्हणलं, आम्ही करून खाणारेच आहोत म्हणलं, आम्हाला काही पैसे येणार नाहीत म्हणलं इकडून तिकडून कुठून काही, असं आमचा बिझनेस नाही म्हणलं, आम्ही काम करून खाणार। ती कारखान्याला जातेच, मी भटीवर असतोय म्हणलं, तरी पण बघ म्हणलं काही कमी करायचं होतं असलं तर ते म्हणला मग 1,000 रुपये कमी करतो म्हणला। मग 1,000 रुपये कमी केले, त्याला 19,000 रुपये दिले, बहिणीला 1,000 रुपये दिले। पुन्हा भावाला पाठवलं, गाडी आणली भावानं बारक्या। गाडी आणल्याच्या नंतर पुन्हा बघितलं गाडीचं काय, गाडी नुसती खिळखिळच, नुसती भंगारच दिसायला लागली। म्हणलं मायला उगाचच घेतली गाडी, उगाचच घेतली, फसलो काय की म्हणलं गाडी घेऊन। म्हणलं आता ह्यांची बी मजबुरी असल्यामुळं म्हणलं 16,000 रुपये म्हणलं जाऊ दे, 20,000 रुपये म्हणलं काय आपलं पैसे फेडले तर बरं होईल म्हणलं, गाडी चांगली लागली तर। पुन्हा गाडी टाकाटाक केली मी, सर्व्हिसिंग केली। पुन्हा त्याला म्हणलं किती खर्च येते, तर ती म्हणला 7-8 हजार रुपये येते खर्च। म्हणलं काही कमी जास्त कर म्हणलं काही मेकॅनिकलला, तर म्हणला काय 1,000-500 कमी दे म्हणला, मग बाकीचं करून दे। बरं म्हणला करतो म्हणला। पुन्हा त्यानं टाकाटाक गाडी करून दिली। पुन्हा सीट कवर हे टाकलं मी, पुन्हा गाडी लय मस्त दिसायला लागली, गाडी छान दिसायला लागली, गाडी मला लय आवडायला लागली। पुन्हा लयच भारी बटन टाठी बॅटरी फिटरी टाकली। पुन्हा 7-8 हजार रुपये खर्च केला मी त्या दिवशी, 7-8 खर्च केला। 40,000 असले होते माझ्याकडं, 7-8 हजार खर्च केला होता मी। तर ते मस्तपैकी झाली गाडी, टाकाटक झाली। आज टाकाटक गाडी चालायला लागली, लय मस्त वाटायला लागले। आता मला मोबाईल घ्यायचा आहे, मोबाईल घेण्यासाठी मी पैसे गोळा करायला लागलो। आता मोबाईलचा व्हिडिओ एखाद्या दिवशी टाकेन मी, गाडी माझी कशी वाटली कशी नाही ती कमेंटमध्ये सांगा मला। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल, थँक्यू।